एक महत्त्वाची बातमी अँटॉप हिल परिसरामध्ये कारमध्ये अडकून चिमुरड्यांचा मृत्यू झालेला आहे। खेळता खेळता गाडीमध्ये अडकून त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे। साजिद मोहम्मद शेख आणि मुस्कान या दोन्ही सख्या बहीण भावांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। दुपारपासून ते बेपत्ता होते, त्यांचा शोध पोलीस घेत होते। पोलीस शोध घेत असताना घरापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या कारमध्ये या दोघांचाही मृतदेह सापडलेला आहे। अँटॉप हिल पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद या संदर्भात करण्यात आलेली आहे। तर अतिशय दुःखद अशी ही बातमी, खेळता खेळता गाडीमध्ये अडकून या दोन्ही सख्या बहीण भावांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे। 7 आणि 5 वर्षांच्या या चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊया सचिन गाड या आमच्या प्रतिनिधींकडून। सचिन, नेमकं काय प्रकरण आहे? या दोघांचा मृत्यू झालेला आहे। नक्कीच मोठी दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। अँटॉप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा गाडीत अडकून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। साजिद मोहम्मद शेख हा केवळ 7 वर्षाचा होता, तर त्याची बहीण मुस्कान शेख 5 वर्ष हिचा देखील मृत्यू झालेला आहे। दुपारी 1:30 पासून हे दोघे बेपत्ता होते। मग पोलिसांनी शोधाशोध केली, तेव्हा घरापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या एका स्क्रॅपच्या गाडीमध्ये दोघांचा मृतदेह सापडला। पोलिसांना असा संशय व्यक्त केला जातो की मुलं खेळत होती आणि खेळता खेळता ते गाडीत गेले, गाडीत लपून बसले आणि त्यात अडकून त्यांचा श्वासोच्छ्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झालेला आहे। सध्या पोलिसांचे त्यांचे मृतदेह हे सायन हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेले आहेत आणि सगळ्या बाजूंनी चौकशी सध्या अँटॉप हिल पोलीस करतायत। अगदी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर कारमध्ये अडकून या दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना आहे। खेळता खेळता ही मुलं या गाडीमध्ये आली आणि बसली, मात्र गाडी बंद झाल्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे।